मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात? मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात? मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहामध्ये? अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? हे काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची? एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे. आज परवाच्या दिवशी मी बघितलं विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवलाय. शालेय शिक्षण विभागामार्फत सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश अद्यापर्यंत सभापती महोदय वाटप करण्यात आलेलं नाहीये. आता या सगळ्या विषयाची स्थिती बघितली तर सगळ्यात आधी शालेय गणवेश वाटप अशा पद्धतीनं व्हायचा की शाळा ज्या दिवशी सुरू व्हायची त्या दिवशी शाळेतील मुलांना गणवेश मिळायचे. परंतु आजपर्यंत अजून सुद्धा संपूर्णपणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. सभापती महोदय, मी या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज या विभागाने एक गुत्तेदार नेमला, त्याला कपडा देणार, तो कपडा शिवून नाही कापून हा मविमाला देणार आणि नंतर मविम हे ड्रेस शिवून देणार, अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीनं गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश. अशा पद्धतीनं मोहिमेला दिला जाणार आहे. मला असं वाटतं काय बोलायचं उत्तरामध्ये बोला. उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या बोलायला देतो का? विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीने दिला जाणार आहे सभापती महोदय. अशा पद्धतीने दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मविमला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही सभापती महोदय. या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मविमकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मविम हे चांगलं काम करणारी संस्था आहे. मविविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदारांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे सभापती महोदय. अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अजून पूर्ण कपडा सुद्धा मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाला या कोणती असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही. जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं, अशा प्रकारचं मग जर आधीची स्थिती काय वेगळी होती. आता हे 2 मंत्री हे पण ग्रामीण भागातले, यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीने कपडा जायचा. गावातले शालेय शिक्षण समिती मुख्याध्यापक गावातल्या एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे, काय वाईट पद्धत होती. मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होतं. पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी. मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मधले दलाल आणायचे कशाला. जर तुम्ही शिवायला महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगत असाल तर माझं म्हणणं, इथं मंत्री त्या विभागाचे बसलेले आहेत महिला बाल कल्याणचे, या सगळ्याच्या जर माझं म्हणणं असं आहे सरकारला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपली संस्था जर महिला आर्थिक विकास महामंडळ चांगली असेल, शेकडो महिलांना याच्यातून रोजगार मिळत असेल, ते सगळं काम महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगितलं पाहिजे. कोणत्या गुत्तेदाराची गरज नाही आहे. ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला, कुठलीही वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. मला असं वाटतं सरकारने उत्तरामध्ये हे पहा मी तर मग आता डिटेल सांगेल. तपासून बघतो मी तपासून बघतो. सभापती महोदय, मी दाव्यासहित सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे, परवानगी नाहीये. गणवेश ही वस्तू आहे. मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात? मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहामध्ये? मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो? नाही, मी काय सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो.
सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना. काय झालं? सभापती महोदय, हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे. मी सांगितलेलं आहे. तो कशा पद्धतीनं कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे. मला बोलू द्या सभापती महोदय. वारंवार मला संरक्षण द्या तुम्ही. मला संरक्षण द्या. मी सभापतींना दाखवतो, तुम्हाला नाही दाखवतो. तुम्हाला बोलायला देते मी दरेकर साहेब. 1-2 हो, पण 2 मिनिट थांबा. दानवे साहेब, मी काय बोलते, काय झालं ते मला थोडंसं 1 मिनिट ऐकू दे. हा, कपडा आहे. माझं असं म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं. आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार. ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार. मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार. म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळ असा कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा का नाही दिला. पण बरं, आता एक मिनिट थोडंसं पॉईंट ऑफ ऑर्डर काय आपल्या समोर देते मी तुम्हाला. माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू, कापड वगैरे फाडलेलं, कट केलेलं त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला. मी सन्मान्य सभापतींना एवढंच पॉईंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते. ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही. घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा. हा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर होता. ठीक आहे, दरेकर काय तुमचं काय म्हणणं आहे? मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं. आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते. आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही. कारण ह्यांना कसं असतं सभापती मध्ये नंतर काढलं मीडियात जातं सगळं. मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये. मीडियात काय करायचं ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये. हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून, आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये. एक भाग नाही, दुसरा 1 मिनिट थांबा जरा.